नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या मंगळवार 6 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की मुक्ता सागरवर खूप चिडलेली असते आणि म्हणते, तुम्ही असा विचार तरी कसा केला की सई तुमची मुलगी नाहीये. तिच्या आणि तुमच्या सवयी किती सारख्या आहेत हे मी पाहिलंय, पण एक बाप असून तुम्हाला ते कळू शकलं नाही. तो हर्षवर्धन काहीही म्हणाला आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवला. खरंच तुम्ही खूप वाईट बाबा आहात. तुम्हाला माहितीये का, तुमच्या अशा वागण्याचा तिच्यावर किती वाईट परिणाम होतोय. मला म्हणत होती की मीच वाईट असणार म्हणून बाबा माझ्यावर प्रेम करत नाही, त्यांना मी आवडत नाही. तुम्ही कधी तिच्या मनाचा विचार केलाय का? तुम्ही खूप वाईट वागला आहात. तेव्हा सागर सुद्धा चिडतो आणि म्हणतो, माफ करा मला, परंतु आता लेक्चर नका देऊ. जे झालं ते झालं, त्यावरून अजून किती बोलणार आहात. मुक्ता आणखीनच चिडते आणि म्हणते, तुम्ही मला माफ करा, नका मला सॉरी म्हणू किंवा थँक्यू म्हणू. तुम्ही खूप वाईट बाबा आहात. त्या आदित्यबरोबर तुम्ही कसे वागलात तसंच तुम्ही सईबरोबर सुद्धा वागणार. एक नंबरचे वाईट बाबा, नापास बाबा, असं म्हणून मुक्ता तिथून निघून जाते. सागर खूप चिडलेला असतो. त्याला आठवतं की त्या हर्षवर्धनने आपल्याला किती मनस्ताप दिलाय, आपल्याला खोटं सांगून त्रास दिलाय. आता त्याला चांगलाच धडा शिकवायचा असं सागर ठरवतो. तर इकडे सावनीच्या घरी इंटरव्ह्यूची सगळी तयारी झालेली असते. न्यूज रिपोर्टर म्हणते, सावनी, मी तुझ्याकडून रिहर्सल करून घेतलीये. कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं ते तुला माहितीये, नीट बोलायचं. सावनीला खूप राग येतो आणि ती म्हणते, तू नको मला अक्कल शिकू, मला सगळं नीट जमतं. यावरून या दोघींमध्ये भांडण होऊ लागतं. हर्षवर्धन म्हणतो, आता दोघी भांडू नका, त्या सागरला आणखीन एक घाव द्यायचा आहे, त्याची तयारी आपण करूया. हे सगळे खूप खुश होतात. त्यानंतर इंटरव्ह्यूला सुरुवात होते आणि ही रिपोर्टर सावनीला विचारते, आता सांगा मॅडम, तुमच्या 2 मुलांना तुमच्यापासून कसं हिरावून घेतलं, त्या सागर कोळीने काय काय केलं. सावनी काही बोलणार इतक्यात इंद्रा तेथे पोहोचते आणि म्हणते, ही काय बोलणार, आता मी सांगते की हिने माझ्या मुलाबरोबर काय काय केलंय, तिच्या 2 मुलांबरोबर काय काय केलंय. इंद्राला पाहून या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. इंद्रा सावनीवर खूप चिडते आणि म्हणते, ए बये, लाज नाही का वाटत तुला? स्वतःचा सोनासारखा संसार सोडून या 6 फुटाच्या बैलाकडे आली, त्या आदित्यला घेऊन गेली. 6 महिन्यांच्या सईला आमच्याकडे सोडून गेली, तेव्हा तुझ्यातली आई कुठे होती? आणि आता माझ्या मुलाला खोटं सांगतेस का सई त्याची मुलगी नाही? लाज नाही का वाटत तुला? तुला मी आता सोडणार नाही. सावनी आणि हर्षवर्धन खूप घाबरतात. इकडे सई आणि माधवी बसलेले असतात. माधवी ही राशी भविष्य पाहत असते. तेव्हा सई विचारते, हे राशी भविष्य काय आहे? माधवी तिला सांगते, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ग्रह ताऱ्यांची दशा काय आहे त्यावरून आपलं भविष्य ठरत असतं आणि मला यावर खूप विश्वास आहे. सई विचारते, पण कसा? माधवी सांगते, जेव्हा तू आणि तुझी मुक्ताई भेटली होती ना, तेव्हा तिचं राशी भविष्य मी वाचलं होतं की तिच्या आयुष्यात असं कुणीतरी येईल की ती आपला जीव सुद्धा धोक्यात घालायला तयार होईल. तेव्हापासून मला यावर खूप विश्वास आहे. हे ऐकून सई खूप खुश होते. तर इकडे इंद्रा ही सावनीला चांगलंच बोलत असते. त्यामुळे हर्षवर्धनला खूप राग येतो आणि तो विचारतो, हा काय आरडाओरडा सुरू आहे? इंद्रा त्याच्यावर ओढून म्हणते, तू गप्प बसायचं, नाहीतर तुझी सुद्धा मी खोटी करून टाकेल. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, गप्प बस तू. इंद्रा म्हणते, तू गप्प बस. तुला काय वाटलं मी तुला घाबरेल का? तू कितीही 6 फुटाचा बैल असला तरी मी सुद्धा कोळी आहे. तुझी खांडोळी करेल, कोयत्यानेच कापून टाकेल, तुला कळायचं सुद्धा नाही. हर्षवर्धन गप्प बसतो. इंद्रा ही सावनीला चांगलंच बोलत असते, त्यामुळे सावनी सुद्धा घाबरलेली असते आणि इंद्रा ही रिपोर्टर सुद्धा चांगलंच घाबरवते की तू जर माझ्या मुलाबद्दल काही शूट केलं, काही चुकीचे प्रश्न विचारले तर मी तुलाही सोडणार नाही. हर्षवर्धनला खूप राग येतो आणि तो चक्क इंद्रावर हात उचलतो. सावनी खूप घाबरते, पण त्याच वेळेस त्याचा हात कुणीतरी पकडतं. इकडे माधवी ही सईला राशी भविष्याबद्दल सांगत असते. तेवढ्यात मिहिका तेथे येते. माधवी तिला विचारते, तुझी मुक्ताताई आली का? मिहिका हो म्हणते. माधवी तिला भेटायला जाते. इकडे सागरने हर्षवर्धनचा हात पकडलेला असतो. सागर चिडून म्हणतो, जर तुझा स्पर्श जरी माझ्या आईच्या अंगाला झाला असता तरी तुझा हात मी उखडून टाकला असता. तुझी हिंमत कशी झाली हे करण्याची? तेव्हा तो रिपोर्टरकडे रागारागाने पाहतो. रिपोर्टर कॅमेरा बंद करायला सांगते. सागर हर्षवर्धनला म्हणतो, हे पहा DNA रिपोर्ट, सिद्ध झालंय की सई माझीच मुलगी आहे. आणि तुला काय वाटलं, तू असं खोटं नाटक सांगशील आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवणार का? आता हे तुझं खोटं पुन्हा कधीच चालणार नाही. इकडे मिहिका मुक्ताजवळ येते आणि म्हणते, मला 1000 रुपये पाहिजे.
मी त्या मिहीरबरोबर पैज लावली होती की माझी मुक्ता ताईच जिंकेल, परंतु तू हारलीस ना. आता मला त्या पांढऱ्या ढोकळ्याला 1000 रुपये द्यावे लागतील. हे ऐकून मुक्ता हसू लागते. ती विचारते, आता तुझं आणि त्याचं नातं कसं आहे. तेव्हा मिहिका सांगते, आमच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे, प्रेम राहिलेलं नाहीये आणि मला आता तेच टिकवायचंय, दुसरा कोणताही विचार करायचा नाहीये. इकडे सागर हा हर्षवर्धनला म्हणतो, तुला जर बाप होण्याची इतकीच हौस आहे ना, मग तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न करायचं आणि मुलं पैदा करायची. उगाचच दुसऱ्यांच्या मुलांना स्वतःची नावं देत नाही फिरायचं. पण मला माहिती आहे तुझ्यात तेवढी हिंमतच नाहीये, कारण तू कधी बापच होऊ शकत नाही. हे सगळं ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो. सागर इंद्राला घेऊन तेथून निघून जातो. तेव्हा हर्षवर्धन चिडून म्हणतो, मी होऊ शकत नाही का. आता मी तुला दाखवतो हर्षवर्धन काय चीज आहे. मी दारू नाहीये, विष आहे, तुझा जीव घेईल. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सागर आणि मुक्ता हे दोघे सईच्या शाळेमध्ये जातील आणि तेथे सईबरोबर गेम्स खेळतील. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.